मौर्यकालीन भारत या पाठाच्या पुढच्या विभागामध्ये उपक्रमामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर ह्याच्यामध्ये आता आपण बघूया की सिकंदराचा सेनापती कोण? सेल्युकस निकेटर. तर ह्याचा पराभव हा केल्यामुळं अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार, हैरात हे प्रदेश त्याच्या साम्राज्यामध्ये सामील झाले. कुणी? कुणाच्या? ते सांगा मला. चंद्रगुप्त मौर्य. कारण युद्ध जे झालं होतं ते चंद्रगुप्त मौर्य आणि ह्या सेल्युकस निकेटरच्या मध्ये. बरोबर आहे. त्याच्यानंतर मेगॅस्थीनिस हा सेल्युकस निकेटरचा राजदूत हा चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात राहिला होता. त्याच्या इंडिका या ग्रंथातील वर्णन हे मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचं हे एक महत्वाचं साधन आहे. फार सुंदर आणि उल्लेखनीय अशा गोष्टी त्यांनी आपल्या या ग्रंथामध्ये नमूद केलेल्या आहेत. कारण हा मनुष्य जो होता तो आपल्या भारतामध्ये राहिलेला आहे, राजदूत म्हणून राहिला तो. आणि तो होता कोण? ग्रीक. आता आलं लक्षात? पुढे जाऊया. तर आता गुजरात राज्यातल्या जुनागड जवळच्या सम्राट चंद्रगुप्त मौर्यानं सुदर्शन नावाचं एक धरण बांधलेलं होतं. तर तसं सिकंदराचं जे चांदीचं नाणं दोन्ही बाजू त्याचा उल्लेख कसा शिलालेख असा केलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे काय? तर ह्याची प्रत्येक प्रतिकृती ह्या आपल्या भारतामध्ये राहिलेल्या आहे. म्हणजे त्यांनी नाणी कशी पाडली होती, आपला त्याचा सेनापती इथं राहिला होता, त्या सेनापतीचा निकेटरचा मॅगेस्थेनिस नावाचा राजदूत सुद्धा इथं मौर्यांच्या दरबारात राहिला होता. म्हणजे कशा रीतीने ती लोक आपल्या भारतामध्ये राहिली होती, ते पण ग्रीक देशातले, जवळपासच्या पण देशातले ते नाही आहेत ती लोक. त्याच्यानंतर आता आगमन होतंय ते आपल्या सम्राट अशोकाचं. तर चंद्रगुप्तानं राज्यपदाचा जेव्हा त्याग केला तेव्हा त्याचा मुलगा बिंदुसार हा मगधाचा राजा झाला. आणि मग ह्या बिंदुसाराचा मुलगा हा अशोक आहे. बरोबर. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अशोक हा सत्तेवर आलेला आहे. आणि राजा होण्यापूर्वी त्याची नेमणूक ही तक्षशिला आणि उज्जैनी येथे राज्यपाल म्हणून करण्यात आली होती. आपण ह्याच्या अगोदर जे महाजन पद शिकलो त्याच्यामध्ये ह्या राज्यांचा समावेश म्हणजे कशा रीतीने जुनं नाव आणि नवीन नाव दिलेलं आहे ते तुम्ही परत एकदा बघा, वाचा. त्याचा नाव पडताळून बघा की कोणतं आहे ते. उज्जैनीचं उज्जैन आहे. बरोबर. तर मग ते तुम्ही परत एकदा तक्षशिलाचं पेशावर आहे. म्हणजे ते तुम्ही परत एकदा तुमच्या अभ्यासक्रमामध्ये तुमच्या डोळ्याखालून ते तुम्ही घालून घ्या. बरोबर आहे. तर पुढे जाऊया. आपण ह्या आपल्या उपक्रमात बघतोय अशोकाचं चित्र. त्याच्यानंतर हा अशोक जेव्हा राज्यपाल असताना तक्षशिला येथे झालेलं बंड त्यांनी यशस्वीरित्या मोडून आलं. हा राजा एक पराक्रमी राजा म्हणून प्रसिद्ध आहे. अतिशय चोखंदळ आणि अतिशय हुशार असा हा राजा आपल्या इतिहासामध्ये होऊन गेलेला आहे. जेव्हा मगधचं सम्राटपद प्राप्त झालं त्याला तेव्हा त्यानं पहिल्यांदा काय केलं? कलिंगावर स्वारी केली. आणि कलिंग राज्याचा प्रदेश आजच्या ओडिशा या राज्यात होता. आणि सम्राट अशोकानं कलिंगावर विजय मिळवला आणि तो कलिंग त्यांनी आपल्या राज्याला जोडून घेतलं. त्याच्यानंतर वायव्येस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळ पासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशापर्यंत, तसंच पूर्वेला बंगाल पासून पश्चिमेस सौराष्ट्रपर्यंत सम्राट अशोकाचं हे साम्राज्य पसरलेलं होतं. कारण हा राजा अतिशय पराक्रमी होता. मी अगोदरच तुम्हाला सांगितलं, हुशार होता, चोखंदळ होता आणि प्रजेच्या बाबतीत त्यांनी खूप छान छान अशा योजना त्याच्यानंतर कामगिऱ्या अशा केलेल्या आहेत. त्याच्यामुळं तो एक चांगला राजा असाच ओळखला जातो. पुढे कलिंगाच्या युद्धाबद्दल थोडीशी माहिती आहे की कलिंगाच्या युद्धातला जो रक्तपात झाला, म्हणजे युद्धामध्ये जर रक्ताचे पाठ वाहतात एकमेकांबरोबर, आपण जेव्हा युद्ध करतो तेव्हा आपण कोणाची गय नाही करत, आपण कापायला सुरुवात करतो. आपला शत्रू आहे म्हटल्यावर तोडायला चालू करतो.
तर ते जेव्हा त्याने तो संपूर्ण युद्धभूमी बघितली, तेव्हा त्याच्यानंतर त्यानं पुन्हा युद्ध कधीही न करण्याचा हा निर्णय घेतला. कारण त्याच्यामधली त्या रणभूमीवरची सगळी रडणं, आकांत, एकांत त्याने जेव्हा तो बघितला, तेव्हा त्याला ते सहन नाही झालं, की किती दुःख आहे या युद्धामध्ये. जरी आपण दुसरं साम्राज्य आपल्याला जोडतो, तरी पण ते दोन्ही साम्राज्य जेव्हा एकमेकांच्या बरोबर युद्ध करतात, त्याच्यामध्ये कुणाचा मुलगा, कुणाचा पती, कुणाचा भाऊ असे संबंध सगळे कसे तुटले जातात. बायकांचा त्यांनी आकांत बघितला आणि त्याच्यानंतर हे सगळं बघितल्यानंतर त्यांनी असा निर्णय घेतला, की परत युद्ध करायचं नाही. मग सत्य, अहिंसा आणि इतरांच्या बद्दल दया आणि क्षमावृत्ती हे गुण त्याच्या दृष्टीने महत्वाचे झाले. आणि मग त्यांचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याने ठिकठिकाणी शिलालेख, स्तंभलेख कोरवले. कारण त्यांनी बुद्धाचा स्वीकार केला त्या ठिकाणी. आणि त्या बौद्ध धर्मामधले जे काही हे गुण आहेत, ते त्यांनी अपनावले. आणि ते संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी काही शिलालेख, स्तंभलेख असे कोरवले. आणि हे सगळे लेख ब्राह्मी लिपीत आहेत. कोणत्या? ब्राह्मी लिपीत. आणि या लेखामध्ये त्याने स्वतःचा उल्लेख देवानं पियो पियदसी म्हणजे देवाचा प्रिय, प्रियदर्शी असा केलेला आहे. कारण जेव्हा त्याला पश्चाताप झाला तो रक्तपात बघून, त्याच्यानंतर त्यांनी ते मार्ग सोडून टाकला. म्हणजे तो त्या गोष्टीतून निघाला. हिंसेच्या मार्गातून अहिंसेच्या मार्गामध्ये आला. म्हणजे त्यांनी युद्ध सोडून टाकलं, रक्तपात सोडला आणि आपला मार्ग बदलला. त्याच्यानंतर राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांनी 8 वर्षांनी कलिंगावर विजय मिळवला होता. मग तिथला हा विनाश बघूनच त्याचं हे हृदय परिवर्तन झालं होतं आणि याचाच उल्लेख त्याच्या एका लेखामध्ये केला गेलेला आहे. सम्राट अशोकाच्या दिल्ली टोपडा येथील एका लेखामध्ये वटवाघळं, माकडं, गेंडे इत्यादींची शिकार करू नये. म्हणजे तो एक दयाळू राजा होता. तसेच जंगलात वनवे पेटवू नये. कारण जंगलात वनवे पेटले तर सगळ्या जंगलातले प्राणी सैरावैरा धावायला लागतात. आणि त्या मुक्या प्राण्यांना बिचारा काय काहीच कळत नाहीत आणि ते सुद्धा त्याला भक्ष्यस्थानी पडतात. तर मग त्यांनी तसं लिहून ठेवलं, की असं करायचं नाही, जंगलात आग पेटवायची नाही, म्हणजे मग वणवा येत नाही. तसं शिकार पण करायची नाही. बघा किती उत्तम असं त्यांनी आचरण अनु अनुसरलं होतं. त्याच्यानंतर अशोकाचं धर्मप्रसाराचं हे कार्य. अशोकानं स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्यानं पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची 3री परिषद बोलावली होती. त्याच्यासाठी त्यांनी आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेला पाठवलं होतं. तसंच आग्नेय आशिया आणि मध्य आशिया येथील देशांमध्ये सुद्धा त्यानं धर्म प्रचारासाठी बौद्ध भिक्खू हे पाठवले होते. त्याच्यानंतर बौद्धामध्ये कसे अनेक त्यांनी स्तूप बांधले, विहार बांधले. असं त्यांनी बरंच धर्माचं पण कार्य विस्तारित असं केलं. पुढे बघूया आपण काय शिकलो. या विभागात आपण बघणार आहोत, की तुमच्या शब्दात तुम्हाला वर्णन करायचंय सम्राट अशोकाची लोकोपयोगी कामं, मौर्यकालीन मनोरंजन आणि खेळाची साधन. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागात जाऊया. चला.